तांबडी चांबडी चमकते उन्हात ना लाका 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 लाका. तर गुड मॉर्निंग, नमस्ते, हॅलो गाईज. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गौरव घाडगे ब्लॉग्समध्ये. तर आज आपण जाणार आहे पुण्याच्या राईडला. मी अजूनपर्यंत एक्सपल्सवरती एक पण राईड केलेली नव्हती. सो येस, दिस इज माय फर्स्ट राईड. पूर्ण गिअर्स वगैरे सगळं काय रेडी आहे. सकाळी 6 वाजता निघायचं होतं, पण ते काही झालेलं नाही आहे माझ्याच्यानी. 6:30 पावणे 7 झालेत. तर ठीक आहे, आता निघूया, बघूया, हळूहळू आपण प्रवास करू. गोप्रो नाही आणलेला आहे मी, पण ठीक आहे, मी मध्ये मध्ये शूट्स वगैरे घेईल. माझा प्रवास कसा होतो, काय होतो, या सगळ्याचे अपडेट्स नक्कीच तुम्हाला देईल. चला तर बघूया. खोपोली क्रॉस केलाय. पहिला ब्रेक घेतलेला चौकच्या इकडे, फक्त मम्मीला फोन करायसाठी केला. देन आता खोपोली क्रॉस केलाय. घाट सेक्शन वगैरे चालू होईल. म्हटलं 2 मिनटं थांबूया, जस्ट फुटेज वगैरे घेऊया. लेट्स सी आता उरलेला प्रवास कसा जातो. 1-2 तासाचा अजून जास्त बाकी बघूया आपण. चहा प्यायसाठी थांबलो जस्ट. चहा वगैरे घेऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया. आपली एक्सपल्स डार्लिंग इथे उभी आहे ना. प्रवास तरी छान झालाय. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो. एक अर्धा तासाचा रस्ता राहिलाय. भरपूर अंतर वगैरे कव्हर केलं. मध्ये काही कुठे थांबलो वगैरे नव्हतं. असं काही मन पण नव्हतं. आता जरासं पाणी प्यायचं मन झालं म्हणून थांबलेलं होतं. तर येस, आता पाणी वगैरे पिलं. आता पुढचा प्रवास स्टार्ट करूया. फायनली आपण पोचलो आहे इथे. चांगला झाला प्रवास. आता बिल्डिंगच्या खाली थांबलो. जाऊया आता वरती जाऊ. तर ना आत्ता आपण एका ठिकाणी जातो आहे. सकाळपासून आपलं अराऊंड 150 किलोमीटर झालं आहे आणि ॲव्हरेज खूप चांगलं भेटलं आहे आपल्याला. 47चं ॲव्हरेज भेटलं आहे. सो लेट्स सी. आणि हा चलो. तर गुड मॉर्निंग गाईज. आता पुण्याचा तर प्रवास झाला. आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. मुंबईला जायला निघालो आहे. सकाळी 6 वाजता राईड स्टार्ट केली आहे आपण. आता बघूया आपला प्रवास कसा काय काय होतो, काय आपण एक्सपिरियन्स येतात. घरातून तर खूप इन्स्ट्रक्शन्स आले आहेत. त्यानंतर सौरभने पण बरंच सांगितलं आहे की उताराला बाबा गाडी नीट चालव, ब्रेकिंगवरती कंट्रोल जास्त ठेवू नकोस, तू गिअरवरतीच गाडी कंट्रोल वगैरे कर. सो येस, सगळ्यांचे ॲडवाईस डोक्यात ठेवलेल्याच आहेत. आपल्या शिवजींचं नाव घेतलं आहे आणि आता प्रवासाला सुरुवात करतो आहे. सो लेट्स सी आपला हा प्रवास कसा होतो, काय होतो, किती वाजता मी मुंबईला पोहोचतो. इथून डायरेक्ट ऑफिसलाच जायचा प्लॅन आहे. तर मी तसं तुम्हाला अपडेट करेन. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर एक लास्ट व्हिडिओ येईल आपली की कसा होता एक्सपिरियन्स. आणि येस, लेट्स गो. निघालेलो होतो, कुठे थांबलो वगैरे नाही. आता फर्स्ट ब्रेक घेतला इकडे लोणावळ्याच्या इथे. तर थोडा वेळ 1-5 मिनटं थांबूया, जरा गाडी पण थंड वगैरे व्हायसाठी. तशी तर काही गरज नाही आहे, पण स्टील एक 5 मिनटाचा ब्रेक घेतला. घरी फोन वगैरे करून सांगितलं कुठे पोचलं काय. 5 मिनटाचा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर निघूया पुढच्या प्रवासासाठी. फायनली आलो आहे, ऑफिसमध्ये पोचलो आहे. छान झाला प्रवास वगैरे. थोडासा लेट झाला, थांबत आलेलो. काहीच इश्यू नाही आला कुठे काय. मस्त प्रवास झाला, व्यवस्थित सगळं झालं. ह्या प्रवासामध्ये खोपोलीच्या इकडे असताना अचानक मला काकांचा फोन आलेला फक्त माझ्या. तर एक लहानपणीचा मित्र माझ्या इथेच राहणारा, त्याच्याकडे पण एक्सपल्स 200 होती. बऱ्याच लांब राईड्स वगैरे त्याने केलेल्या होत्या. तर अत्यंत दुःखद अशी बातमी म्हणजे की असं समजलं की त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळीच झालं त्याच्यासोबत. म्हणजे सकाळीच तो एक्सपायर झाला. ICU वगैरेमध्ये होता. तर त्याच्या आत्म्याला शांती लाभो. पण खरंच प्रत्येकाने बाईक वगैरे सांभाळून चालवली पाहिजे. आणि चालवताना आपल्या घरी कोणतरी आहे, आपली वाट बघताय, या गोष्टीचा विचार करून सावधपणे प्रवास केला पाहिजे. एन्जॉय केली पाहिजे राईड नक्कीच, पण सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच केली पाहिजे. सो व्लॉग मी इथेच एंड करतो. प्रवास वगैरे तरी आपला छान झाला, पण ॲट दी एंड ही गोष्ट काय आल्यानंतर थोडंसं दुःख तर होतं आहे. सो या, थँक्यू. आणि आलाय तर सगळ्यांनी कमेंट्समध्ये त्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली नक्की वाहिली पाहिजे.